गेल्या वेळेस माझ्याकडून आयब्रोज खूपच जास्त आहे ना पातळ झाले होते, त्याच्यामुळे यावेळेस मला छान असे वाढून द्यायचे आणि नंतरच करायचे. आता बऱ्यापैकी आयब्रोज वाढलेले होते म्हणून आज विचार केला की आज हे करून टाकू. आणि घरी स्वतः आयब्रोज बनवायचं म्हणलं ना तर अशा प्रकारे दोरा हे करून गाठ मारून घेतले ना तर खूप इझिली आपले आयब्रोज आपण करू शकतो घरी. त्यानंतर आज करायची होती पाणीपुरी, कारण 2 दिवस झालं जसे पाकिट घेतले तसं काव्याचं रोज चाललंय पाणीपुरी बनव पाणीपुरी. मग काय आज म्हणलं बनवूनच घेऊया. आता काव्य बघत आहे टीव्ही, तोपर्यंत इकडे मी मस्त अशी पाणीपुरी तळून वगैरे घेतली, सगळं काही रेडी करून ठेवलं. आणि अगोदर तर म्हणलं स्वतः थोडीशी खाऊन बघूया एक पाणीपुरी कशी लागते. याच्या अगोदर खरंच कधी बनवली नव्हती आणि मी आयुष्यातली माझी ना दुसऱ्या टाईमची पाणीपुरी खायची बरं का. आम्ही काय गावाकडली माणसं असलं सगळं आम्हाला पचत पण नाही. खायला खरंच खूप जास्त छान लागली, पण नंतर ना माझ्या छातीत खरंच खूप जास्त जळजळ व्हायला लागलं. आणि एक खायची म्हणून मी 2-3 खाल्ले आणि नंतर ना तिला बोलवायला गेले, पण तिला काय माझा विश्वास बसला नाही की खरंच मी पाणीपुरी बनवली. मग तिच्यासाठी आणि आत्यासाठी एक प्लेट तिथेच नेऊन दिली. त्यानंतर ना माझी मशीन घेतलेली आहे ना नवीन, तर ती व्यवस्थित चलत नव्हती आणि यांच्याकडूनच ती मशीन घेतलेली होती. मग काय त्यांनाच बोलवलं आणि त्यांनी व्यवस्थित चालू करून दिली मशीन. त्याच्यानंतर न उन्हामुळे एवढं जास्त टॅनिंग होते चेहऱ्यावरती आणि मग काय घरीच मस्तपैकी ना फेस पॅक बनवला आणि तो चेहऱ्याला अप्लाय केला. खरंच खूप जास्त छान याने वाटत होतं, एकदम थंड थंड. याच्यामध्ये मी टाकलं होतं मध, हळद आणि बेसन पीठ, थोडंसं दही आणि हे मस्त असं चेहऱ्याला अप्लाय करून घेतलं. आणि कधीच मी असं चेहऱ्याला काय लावायला म्हणजे टाईमच भेटत नाही, पण बरेच दिवस लावलं होतं तर थोडाफार फरक मला जाणवत होता. तुम्हाला वाटतं की नाही फरक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ना काल जे काजू फोडले होते ना तर ते चेहऱ्याला आहे ना असं माझ्या उतलंय बरं का, असं गालाला आणि इथे ओठाच्या खाली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि छानशी अशी कमेंट करा. बाय.